गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण कौटिल्याची मुलकी राज्यव्यवस्था म्हणजे स्थानिक प्रशासन व्यवस्था हा घटक पाहणार आहोत. आज ज्या पद्धतीने स्थानिक प्रशासन पाहण्यासाठी ग्रामपंचायती, नगरपालिका, पंचायत समिती उभारल्या जातात, त्याच पद्धतीने स्थानिक प्रशासन पाहण्यासाठी कुठले कुठले घटक निर्माण केले जावेत हे कौटिल्याने त्याच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी जनपद विभाग आणि नगर विभाग असे 2 विभाग पाडलेले आहेत. कौटिल्याच्या मते मोठ्या साम्राज्याचे प्रशासन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी लहान मोठे स्थानिक विभाग पाडावेत. सर्वात मोठा विभाग स्थानीय होय. यात 800 गावांचा समावेश करावा. त्यानंतर द्रोणमुख यामध्ये 400 गावांचा समावेश करावा. त्यानंतर खरवाटक यामध्ये 200 गावे आणि संग्रहण यामध्ये 10 गावे असे विभाग पाडावेत. सर्वात लहान घटक गाव असून त्याचे क्षेत्रफळ 2 कोस लांब रुंद असे असते व लोकसंख्या 500 ते 3000 पर्यंत असते. खेड्यांची हद्द ठळक खुणांनी दर्शविली जाते. हद्दीच्या खुणा बदलणाऱ्यास कठोर शिक्षा केली जाते. तसेच वहिवाटीचे रस्ते व जागा याबाबत आक्रमण केल्यास दंड व शिक्षा केली जाते. गावात विहिरी, तलाव बांधले जाऊन प्रत्येक गावाला एक गायरान असते. जन्म, मृत्यू तसेच गावात आले गेल्यांची नोंद ठेवली जात असे. शेतीची लागवडीची कामे, तलाव, पाट यांची बांधणी, संपत्तीचे संरक्षण, आरोग्य रक्षण, महसूल जमा करणे अशी कामे राज्याच्या नियंत्रणाखाली गाव पातळीवरील अधिकाऱ्यांकडून करून घेतली जातात. ग्रामीण भागाप्रमाणेच शहराची विशेषतः राजधानीची रचना व व्यवस्था निर्माण केली जाते. राजधानीचे 4 विभाग पाडून त्यावर गोप नावाचे अधिकारी नेमले जातात. शहराची रचना विशिष्ट पद्धतीने केली जाते. राजवाडा, पुरोहित, मंत्री यांची निवासस्थाने, पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी, कोषागार, आयुधागार, दवाखाने, मंदिर, धान्य संग्रहाची कोठारे अशा विविध स्वरूपाची शहर बांधणी केली जाते. शहराभोवती तट आणि तटाच्या भोवती खंदक खोदले जातात. अग्नी, चोर, जंगली प्राणी, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा विविध संकटापासून प्रजेचे रक्षण होण्यासाठी राजधानीत विविध तरतुदी करून ठेवल्या जात असत. रस्ते बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, नगराची स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, कर वसुली, नागरिकांच्या जीविताचे आणि वित्ताचे रक्षण, करमणूक, क्रीडांगणे, शिक्षण व्यवस्था यांच्यावर देखरेख व नियंत्रण इत्यादी नागरिक सुखसुविधा पुरवण्यासाठी नगर प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली असते. अशा रीतीने कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथाच्या 2ऱ्या अधिकरणात मुलकी राज्यव्यवस्थेचे वर्णन केलेले आढळते. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेसंबंधी माहिती देताना कौटिल्याने अगदी लहान सहान परंतु महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केलेली दिसते. शेती व्यवस्था, शेतकरी खाते, व्यापार, महसूल व्यवस्था, आरोग्य सेवा, लष्करी व्यवस्था अशा विविध सोयी प्रजेला उपलब्ध करून दिल्या तरच राज्याला स्थैर्य प्राप्त होऊन समाज विकास घडू शकेल असे कौटिल्याचे मत आहे. यानंतर आपण कौटिल्याचे न्यायविषयक विचार पाहणार आहोत. कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथाच्या 3ऱ्या व 4थ्या अधिकरणात न्यायविषयक विचार मांडलेले आहेत. कौटिल्याच्या मते न्यायदानात राजा हा प्रमुख घटक असतो. आपले प्रमुख मंत्री व पुरोहित यांच्या सहाय्याने राजा न्यायदानाचे कार्य करीत असतो. कौटिल्याने कोणत्या कोणत्या घटकाच्या आधारे राजाने न्यायदानाचे कार्य केले पाहिजेत हे सांगितलेले आहे. कौटिल्याच्या मते धर्म, व्यवहार, चरित्र आणि राजशासन हे न्यायदानाचे प्रमुख 4 आधार होत. या 4 आधारांच्या सहाय्याने कशा पद्धतीने न्यायदानाचे कार्य करावे हे देखील कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात सांगितलेले आहे. यापैकी न्यायदानाचा पहिला घटक जो सांगितलेला आहे धर्म, धर्माच्या आधारे कशा पद्धतीने न्यायदान करावे हे कौटिल्य पुढील प्रमाणे सांगतो. धर्म हा सत्यावर प्रतिष्ठित असतो. धर्मानुसार प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असते. वर्णाश्रम धर्माचे रक्षण करणे हा राजाचा स्वधर्म असतो. ज्या बाबतीत परंपरागत रूढी किंवा व्यवहारावर अधिष्ठित शास्त्राचा धर्मशास्त्री विरोध होत असेल त्याबाबत धर्मानुसार न्याय द्यावा असं कौटिल्याने म्हटलेले आहे. यानंतर 2रा घटक कौटिल्याने सांगितलेला आहे व्यवहार. व्यवहार म्हणजे 2 पक्षात झालेला एक प्रकारचा करार होय. रूढी व कायदा या दोहोत संघर्ष उद्भवल्यास रूढींचे महत्त्व विचारात घेऊन न्याय द्यावा. व्यवहार हा साक्षीदारावर आधारलेला असतो. साक्षीदार व कागदपत्रे यांच्या आधारे राजाने न्याय द्यावा. त्यानंतर 3रा घटक सांगितलेला आहे चरित्र. चरित्र म्हणजे देश, जाती, कुल इत्यादींचे परंपरागत विशिष्ट आचार होत. परंपरागत आचार लोकांनी स्वीकारण्यावर अवलंबून असतात.
लोकरूढी, परंपरा, इतिहास या आधारे न्याय देण्यात यावा. जेव्हा लोकरूढी किंवा परंपरागत आचार श्रेष्ठ मानून न्याय द्यावा, अशावेळी पुराव्यापेक्षा म्हणजेच व्यवहारापेक्षा रूढी आचार हा न्यायाचा आधार मानावा, असे कौटिल्याने म्हटलेले आहे. न्यायदानाचा कौटिल्याने सांगितलेला चौथा घटक म्हणजे राजशासन. राजशासन म्हणजेच राजाची आज्ञा हा न्यायाचा अंतिम व श्रेष्ठ आधार होय. जेथे साक्षी पुरावे अपूर्ण असतात किंवा लोकरूढी व आचार परस्पर विरोधी असतात, तेथे राजाज्ञा हाच न्यायाचा आधार मानून निर्णय घ्यावा. धर्म, व्यवहार, चरित्र यात परस्पर विरोध निर्माण झाला असता राजशासन प्रमाणभूत मानून न्याय द्यावा. राजा हा धर्माचा प्रवर्तक असून तो न्यायाचे उगमस्थान असतो. राजाने केलेली आज्ञा म्हणजे शासन होय. न्यायावर अधिष्ठित असलेल्या राजाज्ञेनुसार न्यायदानाचे कार्य करावे, असे कौटिल्याचे मत आहे. न्यायालयीन व्यवस्थेसंबंधी माहिती देताना कौटिल्य असे म्हणतो की राजाच्या नियंत्रणाखाली 2 प्रकारची न्यायालये निर्माण केली जातात. ती म्हणजेच धर्मस्थीय न्यायालय आणि कंटकशोधक न्यायालय. यामध्ये जो पहिला प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजेच धर्मस्थीय न्यायालय. धर्मस्थीय न्यायालयात 3 न्यायाधीश असून ते धर्मशास्त्रात परंपरागत व श्रेष्ठ असतात. त्यांना धर्मस्थ नावाने ओळखण्यात येते. कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथाच्या 3ऱ्या अधिकरणात धर्मस्थीय न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांचे विषय स्पष्ट केलेले आहेत. यामध्ये विवाह, मालमत्ता, कुरणे, शेती व रस्ते यांचे नुकसान, लोकरूढी व आचार यांचे उल्लंघन, कर्जफेड, ठेवी यासंबंधी कायदे, मालकी हक्क, त्याच्यानंतर गुन्हे, जुगार, दुर्वर्तन, खरेदी विक्री करारांचे उल्लंघन इत्यादी विषयासंबंधीचे खटले धर्मस्थीय न्यायालयापुढे चालवले जातात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजेच कंटकशोधक न्यायालय. कंटकशोधक म्हणजे दोष शोधून ते दूर करणे होय. प्रशासनातील गुन्हे, दोष शोधून काढून ते दूर करण्यासाठी राजाने आज्ञा हुकूम देणे आणि त्या आज्ञांचा भंग करणाऱ्यांना शिक्षा करणे या उद्देशाने कंटकशोधक न्यायालयाची स्थापना करण्यात येते. राज्यातील गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना शिक्षा देण्यासाठी जेव्हा राज्याचे अधिकारी स्वतःहून खटले दाखल करतात, तेव्हा असे खटले कंटकशोधक न्यायालयात चालवले जातात. कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथाच्या 4थ्या अधिकरणात कंटकशोधन न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या विषयासंबंधीचे स्पष्टीकरण केलेले आहे. यामध्ये त्याने राजाज्ञेचा भंग, विविध खात्यांच्या प्रशासनावरील देखरेख, त्याच्यानंतर चोरी, व्याभिचार, दुर्वर्तन करणे, आकस्मिक मृत्यू, खून, कट करणे, त्याच्यानंतर स्त्रियांवर अत्याचार, प्रवाशांना उपद्रव करणे, शिक्षा व दंड करणे, दंड वसूल करणे, खोटी नाणी पाडणे, न्यायालयातील भ्रष्टाचार शोधून काढणे, तुरुंग, कैदखाना यावरील नियंत्रण इत्यादी विषयासंबंधीचे खटले कंटकशोधक न्यायालयात चालवले जातात. कौटिल्याने न्यायदानाच्या कामकाज पद्धतीविषयी देखील आपले विचार सांगितलेले आहेत. न्यायालयात वादी आपली तक्रार मांडतो, अर्थात तक्रार कोणी, कशी व कोणत्या नियमानुसार मांडावी यासंबंधी नियम ठरवलेले असतात. प्रतिवादी तक्रारीस उत्तर देतो. तक्रारीत किंवा खटल्यात जो आरोप किंवा गुन्हा मांडलेला आहे त्यासंबंधी प्रतिवादी कबुली देतो किंवा नाकबूल करतो. त्यासंबंधीची कारणे व पुरावे सादर करतो. त्यानंतर सभ्यांकडून दोन्ही पक्षास आपली बाजू सिद्ध करण्यास सांगितले जाते. प्रत्येक न्यायालयात 3 सभ्य असतात. सभ्य म्हणजे राजाला न्याय निवडण्यास सहाय्य करणारे सत्यवचनी, निपक्षपाती, धर्मशास्त्र, वेदविद्या जाणणारे स्थिर बुद्धीचे न्यायाधीश होत. न्यायदानात साक्षीदार, कागदपत्रे व दिव्य ही पुराव्याची साधने आधारभूत मानली जातात. तराजू, अग्नी, विष आणि पाणी ही 4 प्रकारची दिव्य आहेत. मानवी पुरावा, साक्ष, कागदपत्रे यांचा आधार नसेल तरच दिव्य करावयास लावावे. जर गुन्हा एकांतात घडला असेल तर त्याबाबत गुन्हा सिद्ध करण्यासाठी दिव्य साधन हा एकमेव मार्ग उरतो. गुन्हेगाराने गुन्हा कबूल करण्यासाठी त्याचा छळ करावा. न्यायदानात कोणाच्या साक्षी घेऊ नयेत यासंबंधी कौटिल्याने नोंद केलेली आहे, कारण त्यांच्याकडून खोटी साक्ष होण्याचा संभव असतो. सावकार, कर्जदार, शत्रू, गुन्हेगार, प्रशासकीय अधिकारी, विद्वान, गरीब, शेतकरी यांची साक्ष घेऊ नये. गुन्हेगाराने गुन्हा कबूल केला किंवा त्याचा गुन्हा सिद्ध झाला तर त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यात येते. कौटिल्याने गुन्ह्याच्या स्वरूपावरून शिक्षेचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. दंड, तुरुंगवास म्हणजेच कैद, फटके देणे आणि मृत्यूदंड असे शिक्षेचे सौम्य व तीव्र स्वरूपाचे प्रकार स्वीकारले जात असत. खोडा घालणे, आगीत टाकून जाळणे, उकळत्या तेलाच्या कढईत टाकणे, हातपाय तोडणे,
इत्यादी कठोर शिक्षेचे प्रकार देखील अवलंबले जात असत. गुन्हेगार नष्ट करणे एवढा संकुचित उद्देश न धरता गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा या दृष्टीने अशा गंभीर स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात असत. राजद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांना जाळून ठार मारण्यात येत असे. राजाचा किंवा धर्मगुरूंचा अपमान करणाऱ्या गुन्हेगारांची जीव छाटण्यात येत असे. कौटिल्याने सामान्य गुन्ह्याबाबत सौम्य स्वरूपाची शिक्षा व दंड सुनावलेला आहे. खोटे बोलणे, दुसऱ्याची खोडी करणे, दुसऱ्याला दुखापत करणे, चोरी करणे इत्यादीसाठी कौटिल्याने सौम्य स्वरूपाच्या शिक्षा देखील सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे कौटिल्याने अर्थशास्त्रात सविस्तरपणे न्यायविषयक विचार मांडलेले आहेत. तत्कालीन समाजाला आणि शासन पद्धतीला हे न्यायविषयक विचार पोषक व परिपूर्ण होते. परंतु या न्याय पद्धतीमधील मोठा दोष म्हणजे कौटिल्याच्या न्यायव्यवस्थेत आणि न्यायदानात सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान मानल्या जात नव्हत्या. त्याचे न्यायाचे पारडे समतोल नव्हते. न्यायाचे झुकते माप श्रीमंत, श्रेष्ठ, बलिष्ठ वर्गाकडे राहत असे. समाजात चातुर्वर्ण्य पद्धती असल्यामुळे न्यायदानात असमतोल निर्माण करण्यात आलेला होता. ब्राह्मण वर्गाला अधिक सवलती आणि कमी प्रमाणात शिक्षा व दंड होत असे, तर शूद्रांना कमी सवलती व अधिक प्रमाणात शिक्षा व दंड केला जात असे. ब्राह्मणाने शूद्रांची निंदा केली तर दंड कमी प्रमाणात, परंतु शूद्राने ब्राह्मणांची निंदा केली तर शूद्राला अधिक जास्त प्रमाणात दंड व शिक्षा होत असे. कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथात पुनर्निर्णयाच्या अधिकारांचा उल्लेख केलेला नाही. न्यायाधीशांना एकदा निर्णय दिला की त्यावर पुन्हा अपील करता येत नसे. वेळप्रसंगी राजाच एखाद्या निवाड्यात फेरबदल करू शकतो. तसेच कौटिल्याच्या न्याय विचारात व्यावसायिक वकिलांची योजना आढळत नाही. तरी पण वादी, प्रतिवादी, शास्त्रपरांगत व ज्ञानी लोकांना मदत द्रव्यांच्या मोबदल्यात घेत असत. न्यायदानाच्या कामात न्यायाधीशाने गैरमार्गाचा वापर केला किंवा पक्षपात केला तर त्याच्या विरुद्ध खटला भरून गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला शिक्षा देण्याची तरतूद केलेली होती. भ्रष्ट, पक्षपाती न्यायाधीशांवरील ही कारवाई राजा, महामंत्री किंवा मुख्य न्यायाधीश यांच्या मार्फत होत असे. अशा पद्धतीने कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात न्यायव्यवस्था कशा पद्धतीने उभारली जावी, त्याचबरोबर गुन्हेगारांना शिक्षा कशा पद्धतीने द्यावी, त्याचबरोबर न्यायालयाची कामकाज पद्धती कशा पद्धतीने चालवली जावी यासंबंधी समर्पक विवेचन आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये केलेले आहे.